देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग वय वर्ष 92 यांचे गुरुवारी रात्री दिल्लीत वार्धक्याने निधन झाले। अचानक त्यांची घरी शुद्ध हरपली, त्यामुळे त्यांना रात्री 8:06 एम्स रुग्णालयात दाखल केले। तेथेच त्यांचे 9:51 निधन झाले, त्यामुळे देशात शोककळा पसरली। मनमोहन सिंग हे अत्यंत मितभाषी, निर्गवी, संयमी आणि वादातीत व्यक्तिमत्व होते। ते नामवंत अर्थतज्ञ होते। रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून त्यांनी 1982 ते 1985 दरम्यान काम पाहिले। 2004 ते 2014 अशी 10 वर्षे ते काँग्रेस प्रणित यूपीए सरकारमध्ये पंतप्रधान होते। 2004 मध्ये त्यांनी काँग्रेस प्रणित यूपीएने भाजप प्रणित एनडीएचा पराभव केला आणि ते पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान झाले। 2009 ला यूपीएने पुन्हा बाजी मारल्यानंतर ते सलग दुसऱ्यांदा त्या पदी बसले। अशा रीतीने सलग 10 वर्षे त्यांनी 14वे आणि 15वे पंतप्रधान म्हणून काम केले। त्यांना अमृत सिंग, उपिंदर सिंग आणि दमन सिंग अशा 3 मुली आहेत। त्यांचा जन्म आता पाकिस्तानात असलेल्या पंजाब प्रांतात 26 सप्टेंबर 1932 रोजी झाला होता। फाळणीनंतर ते भारतात अमृतसर येथे आले होते। विद्यार्थी दशेपासून ते स्कॉलर होते। पहिला नंबर त्यांनी कधी सोडला नाही। पदव्युत्तर शिक्षण त्यांनी घेतले। अर्थशास्त्राची पदवी त्यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठातून घेतली। अर्थशास्त्रातच डॉक्टरकी केली। 1969 ला ते दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये प्राध्यापक झाले, तर 3 वर्षातच वित्त मंत्रालयात ते सचिव झाले। प्रणव मुखर्जी देशाचे अर्थमंत्री असताना त्यांची 1982 मध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली। नंतर नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष बनले। मनमोहन सिंग यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली। त्यांच्या निधनाने देशाने प्रशासक, अर्थतज्ञ गमावला, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली। राजकारणात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला। त्यांचे कार्य कायम देशवासियांच्या स्मरणात राहील, असे त्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलंय। जागतिक मंदीच्या संकटात देशाची अर्थव्यवस्था भक्कम ठेवण्याचे श्रेय डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निर्णयांना जाते, असे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार म्हणाले। जनमानसाचा विश्वास प्राप्त केलेला नेता म्हणून ते कायम स्मरणात राहतील। त्यांचे निधन ही राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्राची मोठी हानी आहे, असे ते म्हणाले। भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याच्या कार्याचा पाया त्यांनी रचला। त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशाचे अर्थमंत्री व पंतप्रधान म्हणून यशस्वी काम केले। त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था कठीण परिस्थितीतून रुळावर आणली। अर्थव्यवस्थेचा पाया अधिक मजबूत केला। त्याचा उपयोग समाजाला होईल याची काळजी घेतली। त्यांच्या निधनाने देशाचं सभ्य, सुसंस्कृत, विश्वासार्ह नेतृत्व हरपलं, असे पवार आपल्या शोक संदेशात म्हणतात। तर महान अर्थशास्त्री, प्रामाणिक, संवेदनशील राजकारणी, यशस्वी पंतप्रधान काळाच्या पडद्याआड गेला, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे। त्यांच्या पंतप्रधान पदाच्या काळात माहितीचा अधिकार, अन्न सुरक्षा कायदा, शिक्षण हक्क कायदा, मनरेगा असे कायदे करून त्यांनी सर्वसामान्यांना संविधानाचे दिलेले अधिकार मिळतील याची काळजी घेतली। त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाचे व देशाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले, असे पटोले म्हणाले।